श्री स्वामी समर्थ. श्रावणामध्ये 9, 11, 21, 51, 108 सत्यनारायण कसे करावे? कर्जातून अधिक संकट, संतान प्राप्तीवर प्रभावी सेवा. सत्यनारायण हे पौर्णिमेला पण केले जाते. नवीन लोक आहेत त्यांना माहिती नाही सत्यनारायण का करतात. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी जर आपण पौर्णिमेला सत्यनारायण करावे. संकल्प करू शकता, अर्थात आपल्याला मनातल्या इच्छा धनधान्यासाठी साठा होतो. माता लक्ष्मी चंचल असते. धनधान्य तुटवडा होऊ नये. आपण खूप किराणा भरत असतो, पण कधी कधी घरात कमी पडू नये. सर्वांचाच सुख संसार व्हावा. लक्ष्मी प्राप्तीसाठी जर पौर्णिमा हा उपाय करावा. सत्यनारायण पौर्णिमेला सगळ्यांनी करावे. जेथे सत्यनारायण करतात तेथे स्वच्छ करून घ्यावे. गोमूत्र शिंपडावे आणि एक चौरंग घ्यायचा आहे. चारी बाजूला, आता इथे मी तुम्हाला मांडणी केलेलीच आहे आधीच. इथे मांडणी मी आधीच केलेली आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी. जिथे सत्यनारायण करतात तिथे स्वच्छ करून घ्यायचं. गोमूत्र शिंपडून घ्यावे. एक चौरंग घ्यायचा. चौरंग नसेल तर आपण पाट मांडला तरी चालतो. चारी बाजूला आंब्याचे ढाळे लावायचे असतात. आता आंब्याचा ढाळा माझ्याकडे सध्याला नाही आहे, तरी मी घेतला नाही, ठेवला नाही. वस्त्र लाल नाही तर पांढरे असावे, नाहीतर पिवळे असेल तरी चालेल. सर्वप्रथम सत्यनारायणचा फोटो असावा. सगळ्यांच्या घरात सत्यनारायणचा फोटो असावा. जर असे नसला तर बाळकृष्णांची तर मूर्ती सगळ्यांच्याच घरात असते. पौर्णिमा सेवा करायची असेल तर आपल्याकडे असावाच. आयुष्यभर जर सेवा करायची असेल तर आपण सत्यनारायणचा फोटो घ्यायलाच पाहिजे. कलश मांडायचा. त्याखाली गहू ठेवायचे. कलश, त्यामध्ये पाणी घ्यायचे आणि 1 रुपया, सुपारी, हळदी कुंकू, धूप दीप, फुले आणि दुर्वा त्यामध्ये टाकायची. आणि कलशाच्या पाची बाजूला हळदी कुंकाने खालून वरती असं आपण खालून कुंकू करायचं. कलशाच्या पाची बाजूला विड्याची पाने, आंब्याचा ढाळा. विड्याची पाने नसेल तरी आंब्याचे पानं असावीच. तर माझ्याकडे नाही आहेत असं रिझन नका सांगू. आंब्याची पाने नसेल तर विड्याची पाने असावीच. नंतर त्या तामणामध्ये तांदूळ ठेवायचे असतात आणि त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची. ह्या 3 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. तर ही गणपतीची सुपारी आहे, कुलदैवाची सुपारी आहे आणि ही वरुण देवतेची सुपारी आहे. तर उजव्या बाजूला गणपतीची, उजव्या बाजूला कलशाच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती ठेवायची. त्याच्यानंतर कुलदैवतेची सुपारी ठेवलेली आहे. कुलदैवतेची आणि वरुण देवतेची सुपारी ठेवलेली आहे. सत्यनारायणचा फोटो हळदी कुंकू लावायचे आहे. म्हणजे ह्या सगळ्या फोटोला हळदी कुंकू लावून मंत्र बोलू शकतो. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपती. एक आपण इथे चौरस करायचा आहे. त्याच्यानंतर इथे साखर ठेवायची आणि आपण गायत्री मंत्र बोलायचा. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो प्रचोदयात्. त्या टायमाला आपण तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आपण हा मंत्र बोलायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ब्रह्म अमृतेः स्वाहा, असं ते चरणांवरती आपण परत तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आणि गणपती देवाला आपण तुळशीपत्र ठेवायचं नसतं, तर आपण लक्ष्मी कुलदैवताला आणि वरुण देवतेला आपण तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आपण जे सत्यनारायणचा
फोटो असतो त्याला पण हळदी कुंकू अर्पण करायचे असते। इथे बाळकृष्ण ठेवलेला असतो, त्या बाळकृष्णांना पण हळदी कुंकू फूल अर्पण करायचं असतं, धूप दीप ओवाळायची असते आणि एक हे करायचा शिऱ्याचा प्रसाद करायचा असतो। आता सध्याला मी इथे ठेवलेला नाही आहे, मी बनवलेला नाही आहे, तर शिऱ्याचा प्रसाद ठेवायचा असतो। आणि परत तसंच आपण चौरस करून तिथे आपण परत तोच मंत्र बोलायचा असतो, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्म अमृते तत्वाय स्वाहा असं बोलून परत आपण तुळशीपत्र अर्पण करायचे असते। तर आपल्याला हे सगळं मांडणी कशी करायची ह्याबद्दलची माहिती आपल्याला जर कळाली असेल तर ही सत्यनारायणची जी पूजा कथा आहे ती 1 ते 5 अध्याय आहेत, याच्यामध्ये थोडीफार माहिती तुम्हाला भेटूनच जाईल आणि ती कशी करायची त्याबद्दल तुम्हाला कळालंच असेल, मी सांगितले ते। आणि हे आपल्याला फक्त 10 ते 15 मिनटं लागतात वाचायला। तर मग त्याच्यानंतर आपण सत्यनारायणची आरती करायची असते, सत्यनारायणची पूजा मांडणी सगळं प्रदोष मांडणी। सत्यनारायणची ही पूजा कधी मांडायची, जो प्रदोष समय आहे, ज्या दिवसाला पौर्णिमा लागत होती त्याच प्रदोष समय दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी जर प्रदोष समय असेल त्या समयाला आपण ते प्रदोष समयाची मांडणी करायची असते आणि मग रात्रभर ही अशीच ठेवायची असते। आणि जो आपण प्रसाद ठेवलेला असतो शिऱ्याचा, तो सगळ्यांनी आपल्या घरातच अर्पण करायचा, म्हणजे सगळ्यांनी आपण तोच शिरा खायचा असतो, दुसऱ्या कोणाला बाहेरच्या लोकांना द्यायचा नसतो। आणि दुसऱ्या दिवशी हातात अक्षता घ्यायच्या असतात आणि तेव्हा अक्षता घ्यायच्या असतात। देवगणाः सर्वदेह पूजाः मदाय प्रार्थय इष्ट काम सिद्धांत पूर्ण गणाचय अक्षद देवावर अशा आपण परत सोडायच्या असतात। तर आपले हे दुसऱ्या दिवशीची ही आपण जी पूजा करतो म्हणजे उत्तर पूजा करतो ते त्याबद्दल मी तुम्हाला तर कळालंच असेल की मांडणी कशी करायची, पूजा काय बोलायची, कोणता मंत्र बोलायचा ह्याबद्दल। आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी त्या वस्तूंचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी वस्तूंचं आपण म्हणजे आता सत्यनारायण जर तुम्ही करत असाल म्हणजे 19 ऑगस्टला 2024 पासून, त्याच्या आधी तुम्हाला जर जमलं नसेल तर तुम्ही त्यापासून 19 तारखेपासून तुम्ही स्टार्ट करू शकता। आणि मग 1 करायचे असेल, 5 करायचे असेल, ते तुमची इच्छा आहे। तर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही ते विड्याची जी पानं आहेत ते खूप जर सुकली असेल तर तुम्ही ते थोडंसं उचलून ते तुम्ही म्हणजे चेंज करू शकता। त्याच्यानंतर जे आपण गणपतीच्या तिथे जे ठेवलं आहे त्या म्हणजे तिथे पण विड्याची पानं ठेवलेली आहेत, कुलदैवतेच्या तिथे पण खाली आपण पाने ठेवलेले आहेत, तर ते पण जर आपल्याला वाटलं असेल की हे म्हणजे खूपच हे झाले आहेत तर त्या टायमाला ते पण तुम्ही चेंज करू शकता। परत त्याच्यानंतर फळं पण खूप दिवस खूप राहिले तरी पण ते खराब होतात, ते तेव्हाचे तेव्हा जर खाल्ले किंवा जो प्रसाद असतो तुम्ही जो प्रसाद रोजच्या रोज आपण जो प्रसाद बनवणार तर तो पण तेव्हाच्या तेव्हा खाऊन परत दुसरा हे करून केला आणि परत दाखवला तरी चालू शकतो। तर तुम्ही नक्की सत्यनारायण एकदा ना एकदा तरी करा श्रावण महिन्यामध्ये, अशी माझी खूप इच्छा आहे। आणि आपल्या घरात खूप सुख शांती खूप छान वाटतं एवढीच मी तुम्हाला विनंती करेल। आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब। थँक्यू।